नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण TYBA कंपल्सरी इंग्लिश प्रोज सेक्शनमधील पहिल्या धड्याचा द फॅन्टम लंचॉनचा मराठी सारांश पाहणार आहोत. या धड्याचे लेखक साकी H.H. मुनरो आहेत. लेखकाची ओळख. साकी हे हेक्टर ह्यूमन यांचे टोपणनाव होते. त्यांचा जन्म 1870 मध्ये झाला आणि 1916 मध्ये ते निधन पावले. ते एक ब्रिटिश लेखक होते जे त्यांच्या विनोदी आणि उपरोधिक कथांसाठी ओळखले जातात. त्यांच्या कथा एडवार्डियन समाज आणि संस्कृतीवर आधारित असतात. त्यांच्या कथांची शैली ओ. हेनरी आणि डॉरोथी पार्कर यांच्या शैलीशी साधर्म्य दर्शवते. त्यांनी युद्धातही सेवा बजावली होती. कथेचा सारांश. ही कथा एका प्रॅक्टिकल जोक म्हणजेच खोडकर मस्करीवर आधारित आहे. लेडी ड्रॅकमॅन्टन ही या कथेतील मुख्य पात्र आहे. ती आणि तिचा नवरा सर जेम्स हे स्मिथली डब नावाच्या कुटुंबाबद्दल चर्चा करत असतात. स्मिथली डब कुटुंब हे सतत चांगल्या जेवणाच्या शोधात असते. सर जेम्स तिला सुचवतो की तू त्यांना जेवणासाठी बोलाव. यावर लेडी ड्रॅकमॅन्टन त्याला थांबवते आणि म्हणते की हे लोक जेवणाच्या वेळेला जिथे मिळेल तिथे पोचतात. तरीसुद्धा ती एक युक्ती तयार करते. ती आपल्या बहिणीला मिलीला भेटते, जी तिच्यासारखीच दिसते. मिलीला कार्ल्टन हॉटेलमध्ये तिच्या मित्रांसोबत जेवायला जायचं असतं. मिलीला एका कामासाठी दुसरीकडे जावं लागतं. त्यामुळे लेडी ड्रॅकमॅन्टन तिची जागा घेते आणि स्मिथली डब यांना कार्ल्टनमध्ये जेवणासाठी आमंत्रित करते. कार्ल्टनमध्ये स्मिथली डब कुटुंब आपल्या खर्चाने चांगले जेवण करतात आणि समजतात की लेडी ड्रॅकमॅन्टन त्यांना जेवायला घेऊन आली आहे. पण जेवण संपल्यावर लेडी ड्रॅकमॅन्टन म्हणते की मला काही आठवत नाही. मी कोण आहे हेही मला माहीत नाही. ती म्हणते की तिचे नाव एलन निगल आहे आणि ती लेडीज ब्रास पॉलिशिंग गिल्डमध्ये काम करते. ती सांगते की तिला एकदम आठवण नाही आणि हे सर्व घडतंय कारण जेवण खूप भारी झालं आहे. स्मिथली डब कुटुंब हे ऐकून गोंधळतात कारण त्यांनी महाग जेवण केलेलं असतं आणि आता बिल कोण देणार याबाबत संभ्रमात पडतात.